चला, आज आपण मस्तपैकी उन्हाळी वाळवणातला बनवूयात कच्च्या बटाट्याचं कीस. त्यासाठी ते खूप मोठेही नाही आणि खूप छोटेही नाही असे मीडियम आकाराचे लांबट आकाराचे बटाटे मी निवडले. आणि हे बटाटे आता आपण साळून घेणार आहोत. ते साळून आपल्याला एका टपात टाकायचे. त्याच्यामुळे टपामध्ये पाणी घ्यायचं आणि हे असे संपूर्ण बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे. सोलताना ही गोष्ट लक्षात ठेवायची की त्याला कोणतंही साल राहणार नाही. जर बटाट्याला आपण साल ठेवलं तर त्याच्यामुळे आपला कीस जो बनणार आहे तो काळा होईल. त्याच्यामुळे लक्षपूर्वक प्रत्येक साल हे व्यवस्थित काढून घ्यायचं आणि पूर्ण बटाटा असा पांढरा शुभ्र आपल्याला सोलून घ्यायचा. सगळे मीडियम आकाराचे बटाटे आपण इथे सोलून घेऊयात. सोलून झाले की ते असे गार पाण्यात आपल्याला घालायचे, जेणेकरून ते लाल किंवा काळे पडणार नाही. आपल्याला हवे तितके बटाटे आपण सोलून गार पाण्यात चांगले टाकून घेऊयात. मी इथे सगळे बटाटे असे टपामध्ये टाकून घेतले सोलून. ते टाकून झाल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये याचा असा कीस पाडून घ्यायचा आहे. तर ताटातसुद्धा आपल्याला थोडं पाणी ठेवायचं आहे, ज्याने तो कीस लाल होणार नाही. आणि बटाटा धरताना असा सरळ उभा खाली आणायचा, पुन्हा उलटा वरती घासायचा नाही. सरळ उभा असा बटाटा खाली किसत आणल्यामुळे काय होतं की त्याचा जो केस आहे तो एकसारखा लांबसर पडतो आणि बटाटा पण असा लांब केस पडेल अशा आकारात आपल्याला धरायचा आहे. हे बघा, ह्या अशा पद्धतीने आपल्याला सगळा बटाटा किसून घ्यायचा आहे. आपला केस लांब तेव्हाच येतो जेव्हा आपण वरून खालपर्यंत एकसारखा बटाटा किसत येतो. पुन्हा खालून वरती उलटा असा बटाटा घासत जायचा नाही, सरळ थोडा दाब देऊन बटाटा घासायचा. हे बघा, अशा पद्धतीने थोडा दाबून खालीपर्यंत घासायचा, पुन्हा उलटा वरती न्यायचा नाही, जेणेकरून कीस आपला हा जाड, लांब आणि पांढरा शुभ्र बनतो. तळताना करपत नाही, लाल पडत नाही. असं ताटातल्या पाण्यात किसल्यामुळे त्याचं जे स्टार्च असतं ते पाण्यातच थांबतं आणि जो आपला कीस असतो, जो एकदम पांढरा शुभ्र बनणार असतो, तो वरती असतो. त्याच्यामुळे रात्रभर आपण आता हा ठेवणार आहे. हा मी संध्याकाळी करते आणि सकाळी वाफवून याला मी वाळत घालणार. त्याच्यामुळे हा कुठाही लाल काळा वगैरे काहीच पडणार नाही. असंच्या असं छान ताटच्या ताट राहील. हा असा किसून मस्तपैकी याचा असं पाणी निथळून घ्यायचं आहे. आपल्याला चांगलं पिळून घ्यायचं हाताने. त्याच्यामधलं स्टार्च बघा खाली आपल्याला दिसतंय, खाली पडतंय. हे असं चांगलं निथळून आणि आता एका स्वच्छ पाण्याच्या डब्यामध्ये याला मी घालते. इथे मी एका डब्यामध्ये पाणी घेतले स्वच्छ आणि त्याच्यामध्ये आता मी हा कीस सोडणार आहे. अशा प्रकारे सर्व सोललेल्या बटाट्यांचा मी कीस करून घेतला आहे आणि तो असा मी या डब्यामध्ये टाकून घेतला आहे. हे बघा, असा पांढरा शुभ्र कीस आपल्याला दिसतोय ना, अगदी असाच हा उकडल्यानंतर पण तयार होतो. हे बघा, हे असं स्वच्छ धुवून त्याचं सगळं स्टार्च काढून टाकायचं आणि मग हा आपल्याला जो डबा आपण घेतला आहे त्याच्यामध्ये घालायचा. मस्तपैकी धुवून निथळून असा दाबून त्याचं पाणी काढून टाकायचं आणि आपल्या त्या डब्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. हे असंच करून आपल्याला याचं सर्व स्टार्च काढून आणि चांगला आपल्याला हवा आहे वर्षभर साठवण्यासाठी पांढरा शुभ्र असा कीस आपल्याला मिळवायचा. इथे मी सर्व असं करून घेतलं आहे. हे बघा, आणि ह्या पाण्यात आता मी तुरटीचे खडे टाकणार आहे, जेणेकरून हा काळा लाल पडणार नाही आणि छान ताठ आणि पांढरा शुभ्र राहील. दुसऱ्या दिवशी चुलीवरती गरम पाण्याला उकळी आणून म्हणजे पाणी गरम करून घेतलं आहे इथे पातेल्यामध्ये आणि त्याला आता आंधण आलं आहे. बघा, पातेल्याला आंधण आलं की त्याच्यामध्ये आता आपण घालू मीठ. तर हे मीठ घालताना 2 दाणे कमीच घालायचं कोणतंही वाळवण करताना, कारण ते नंतर खारट होतं. मग हा असा केलेला जो आपला बटाट्याचा कीस आहे हा नीट निथळून घ्यायचा पूर्ण आणि तो आता आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. वाफवून झाला आहे असा वाळत घालून कडकडीत उन्हात आपल्याला हा 6 ते 7 तास वाळवून घ्यायचा आहे. उन्हामध्ये 6 ते 7 तास वाळल्यानंतर याला तुम्ही डब्यामध्ये भरून आरामात वर्षभर चिवडा करण्यासाठी, तोंडी लावण्यासाठी, वसाला तळून खाण्यासाठी वापरू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा.